नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी पवन वाघ व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की मातीची रचना व मातीची पोत याविषयी माहिती घेतली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की मातीचा पीएच म्हणजेच सामूविषयी. तर पीएच म्हणजे काय शेतकरी मित्रांनो? तर तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले हायड्रोजनचं प्रमाण व त्यांची हालचाल याला आपण पीएच म्हणतो. आता हा पीएच मोजला कसा जातो? तर 1 ते 14 या अंकामध्ये या पीएचची गणना केली जाते. आता जर तुमच्या जमिनीचा पीएच म्हणजे हायड्रोजन आयनची संख्या जर वाढली, तर तुमचा जमिनीचा पीएच हा कमी होण्यास सुरुवात होते. म्हणजे 7 पेक्षा कमी व्हायला सुरुवात होते. तर तो ॲसिडिक पीएच म्हणजेच आम्लधर्मीय पीएच म्हणून गणला जातो. उलट जर हायड्रोजन आयनची संख्या जर कमी झाली, तर तुमच्या जमिनीचा पीएच हा 7 पेक्षा जास्त होण्यास सुरुवात होते व तो अल्कलाईन पीएच म्हणून ओळखला जातो. चला तर मंडळी, तुमच्या या 2 गोष्टी लक्षात आल्याच असेल, की ॲसिडिक पीएच काय आहे व अल्कलाईन पीएच काय आहे. मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल, की आपल्या पिकासाठी पीएच चांगला कुठला आहे? तर जो पीएच 6 पासून ते 7 पर्यंत जो पीएच आहे, तो प्रत्येक पिकांसाठी व आपण देणाऱ्या खतांसाठी हा योग्य मानला जातो. कारण की या पीएचमध्ये सर्व अन्नद्रव्य व पिकांना जी वाढीसाठी आवश्यक असतात, अशी सूक्ष्म जीवांची वाढ 6 ते 7 या पीएचमध्ये एकदम योग्य. तर मग तुम्ही कधी विचार केला आहे, की हा जो मातीचा पीएच आहे, तो कधी कमी किंवा जास्त का होतोय? तर तो होतोय आपण वापरत असलेल्या चुकीच्या खतामुळे व चुकीच्या पद्धतीमुळे. माहिती नसताना आपण जी खतं पिकांना देतो, त्याचा विपरीत परिणाम काय होतोय? तर ज्यावेळेस आपण एखादे खत जसे की युरिया, अमोनियम सल्फेट यांचा शेतामध्ये जर वारंवार वापर केला, तर जमिनीचा पीएच हा तुमचा कमी होण्यास सुरुवात होतो व याचा विपरीत परिणाम असा होतोय, की जे जमिनीमध्ये तुमचे अन्नद्रव्य आहे, जसे की फॉस्फरस आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, यांची जी उपलब्धता आहे, ही पिकांना कमी होण्यास सुरुवात होते किंवा मिळतच नाही. उपाय काय आहे? तर माती परीक्षण. अजूनही वेळ आहे आपल्याकडे, की आपण माती परीक्षण ही आता करू शकतोय. याने काय होईल? तर तुम्हाला तुमच्या जमिनीचा पीएच किती आहे, हे एकदम बरोबर ओळखता येईल व त्यानुसार तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये कुठली खते द्यायची व किती प्रमाणात द्यायची, याचं प्रमाणही तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर आता जाणून घेऊया, की मातीचा पीएच किती असल्यानंतर कुठली अन्नद्रव्ये ही त्याला योग्य प्रमाणात मिळतात. तर त्याच्यामध्ये जर तुमचा पीएच हा 6 पासून तर एक 7 7.5 पर्यंत जर असेल, तर तुमच्या पिकांना नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियम हे एक अगदी योग्य प्रमाणात मिळते. तसंच जर तुमचा पीएच हा 8च्या वरती जर जात असेल, तर पिकांना मॉलिब्डिनियम हा जो अन्नद्रव्य आहे, हा एकदम योग्य प्रमाणात पिकांना मिळतो व जसा पीएच हा तुमचा कमी होत जाईल, 5 पासून कमी होत जाईल, त्यावेळेस तुम्हाला कॅल्शियम व कॉपरचे प्रमाण हे पिकांना योग्य प्रमाणात मिळते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीचा पीएच माहिती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. याने तर काय होईल, तर तुमच्या जमिनीमध्ये तुम्हाला जी खतं टाकायची आहे, त्याचं योग्य प्रमाण तुम्हाला कळेल व तुमच्या जो खताचा पैसा आहे, त्याचीही बचत होईल. आशा करतोय, की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व अशाच अद्ययावत व अपडेटेड माहितीसह भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.